आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे नीट एक्झाम माझा एक्सपिरियन्स. तर सगळ्यात आधी माझं इंट्रोडक्शन. सो हाय, आय एम साक्षी सोनवणे. आय एम सेकंड इयर BHMS स्टुडंट. आय हॅव पास माय फर्स्ट इयर विथ डिस्टिंक्शन. सो आय एम गोना स्पीक इन इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही लँग्वेजेसमध्ये. सो सगळ्यांना समजेल, कारण की मला ऑटो कॅप्शन्स लावायचं नाही आहे. आय मीन लावेन पण मी आय डोंट नो, बट या लेट्स गेट स्टार्टेड. सो मी माझी 10th स्कूलिंग आय वॉज इन प्रायव्हेट स्कूल. आय डिड बाय द वे आय एम फ्रॉम सातारा. सो मी इथूनच केली आहे माझी स्कूलिंग ॲज वेल ॲज माय कॉलेज. तर मग मी प्रायव्हेट कॉलेजला होते 11th-12th. इट वॉज इंटिग्रेटेड कोर्स ऑफ 11th-12th. नीट पण त्यामध्ये इन्क्लुडेड होती. आय मीन इंटिग्रेटेड म्हणजे नीटच ऑब्वियसली. येस. हां, तर मग तिथं नीट JEEची प्रिपरेशन करून घ्यायचे. सो येस, आय वॉज देअर. आणि तिथे 11th स्टँडर्डला आय वॉज व्हेरी क्लूलेस, कारण की 10th नंतर 10च्या टाईमला जॉग्राफी पेपरला लॉकडाऊन लागला. त्याच्यानंतर जॉग्राफीच्या पेपरला लॉकडाऊन लागला. त्याच्यानंतर काय झालं? हां, अच्छा ठीक. हां, जॉग्राफीच्या पेपरला लॉकडाऊन वगैरे लागला. ते सगळ्या लॉकडाऊनच्या स्टोरीज. त्याच्यानंतर जी 11th स्टँडर्ड होती ती अर्धी लॉकडाऊनमध्येच गेली. म्हणजे ती लॉकडाऊनची जी सिरीज होती त्याच्यामध्ये माझी 11th गेली. आणि जेव्हा कॉलेजला जायला स्टार्ट केलं तेव्हा दे वर टेकिंग आर लेक्चर्स अँड टेस्ट ॲज वेल. तर मग हां, मग बेसिक इंट्रोडक्शन सगळ्या सब्जेक्टचे वगैरे वगैरे 3 सब्जेक्ट होते. देन आय गॉट इंट्रोड्यूस टू फिजिक्स. ओ माय गॉड, फिजिक्स. तर फिजिक्स सगळ्यांचा नाईटमेअर फिजिक्स. आय मीन केमिस्ट्री तर एक वेळ ठीक आहे, म्हणजे माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सला केमिस्ट्री आवडायचं, इन्क्लुडिंग मी ॲज वेल. मग मी काय खास स्कोअर नाही केला केमिस्ट्रीमध्ये, बट स्टील आय डिड अ ग्रेट जॉब इन केमिस्ट्री ॲज वेल. मला आवडायचं केमिस्ट्री असं नाही, पण हां, म्हणजे इतका पण नाही की लाईक 70% वुड बी लिटल टू एक्स्ट्रा. आय मीन 30-40% केमिस्ट्री आवडायचं. लाईक फिजिक्स तर 0% आवडायचं मला. बट एंडला आय जस्ट गॉट यूज टू फिजिक्स ॲज वेल नव्हती. आय वॉज सो मच एक्सायटेड की मी लॉकडाऊनमध्ये पूर्ण सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे बघायचे. ते हाऊ टू स्टडी, हाऊ टू टेक नोट्स, नीटची एक्झाम, दिस दॅट. म्हणजे ते एक्स्ट्रीम मोटिवेशन काइंड ऑफ थिंग ती सगळी होती. तर आय जस्ट गॉट ऑल द पेन्स, मार्कर्स, स्टिकी नोट्स, खूप म्हणजे एकदम. आणि घरचे पण एकदम एक्सायटेड होते. सो बिकमिंग अ डॉक्टर वॉज ऑल्सो अ विश ऑफ माय डॅड ॲज वेल. म्हणजे असं नाही की त्यांची विश होती म्हणूनच मी झाले वगैरे. आय वॉज ऑल्सो इन्वॉल्ड इन दॅट ड्रीमिंग थिंग सगळे. मला तसं तर डॉक्टर व्हायचं होतं 8th स्टँडर्डपासून, बट असं काही फिक्स नव्हतं की म्हणजे डॉक्टरच व्हायचं. बिकॉज आय वॉज हॅविंग इंटरेस्ट, व्हेरी मच इंटरेस्ट इन मेकअप, आणि अजून पण आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू बी मेकअप आर्टिस्ट ॲट दॅट टाईम. व्हायचं होतं मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं. ऑल्सो आय वॉन्टेड टू मॉडलिंग ॲट दॅट टाईम. म्हणजे माझे खूप सारे इंटरेस्ट्स होते एक्सेप्ट हे सगळ्या फील्डमध्ये. पॉईंट येतो ना जेव्हा आपल्याला असं वाटतं की हा बाबा आता काहीतरी सिरियसवालं करूयात आपण. तर मी स्कूलमध्ये तर एकदम डॉन वगैरे टाईप्स होती. म्हणजे असं डॉन वगैरे टाईप्स नाही, बट या म्हणजे खूप एन्थुझियास्टिक होती. मी सगळ्या ह्याच्यात पार्ट्स घ्यायची, डान्स वगैरे करिक्युलम, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलममध्ये आय वॉज ऑलवेज इन फ्रंट. हां, तर मग त्याच्यानंतर सो दॅट एक्साइटमेंट वॉज ऑलवेज इन मी. तर मला वाटलं मी कॉलेज टाईममध्ये पण खूप काय करीन, डान्समध्ये वगैरे पार्ट घेईन, ड्रामा वगैरे. हो, तसं काय झालंच नाही, बिकॉज इट वॉज अ प्रायव्हेट कॉलेज. ओके ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेज, ते सगळं झालं. त्यानंतर 11thला तो पूर्ण अभ्यास समजत काही नव्हतं, पण अभ्यास खूप मनापासून केला मी 11thचा. देन जेव्हा 12thची एक्झाम आली तेव्हा आय गॉट अ लिटल बिट सिरियस. तोपर्यंत ना मी ना स्टडी म्हणजे लायब्ररी जी असते ना, अशी प्रॉपर लायब्ररी, ती मी जॉईन केलेली. लायब्ररी नाही म्हणता येणार, ते अभ्यासिका, आय मीन स्टडी रूम्सवाला सिच्युएशन आय जस्ट जॉईन दॅट. तर ना आय वॉज व्हेरी डिस्ट्रॅक्टेड ॲट दॅट टाईम. म्हणजे 11thला मी खूप जास्त डिस्ट्रॅक्ट होती. हे सगळं सोशल मीडिया, मग आता कॉलेजला गेलं मग ती हवा, कॉलेजची हवा लागते काइंड ऑफ, ते सगळ्या सिच्युएशन्स. तर मी जेव्हा लायब्ररी जॉईन केली आय वॉज नॉट व्हेरी सिरियस ॲट दॅट टाईम. तर मग मला थोडं असं हे झालं की अच्छा ठीक आहे, करायचं तर आहे पण बाकीच्या पण गोष्टी करायच्या. तर मग फिरणं, खाणं, हेच म्हणजे हे सगळं. 12thला आय वॉज सिरियस, बट नॉट ॲट दॅट एक्सटेंट की मी बसली आणि केलं आहे सगळंवालं. आय वॉज सिरियस, बट नॉट दॅट सिरियसवाला सिरियस. सो येस, 12thचं जेव्हा इंट्रोड्यूस केलं त्यांनी किंवा बोर्ड सिच्युएशन परत आहे तुम्हाला 10th नंतर, भीती एवढी नव्हती पण होती, कारण की फिजिक्ससारखा पेपर द्यायचा आहे. आय मीन ते थिअरीमध्ये लिहायचं आहे. MCQला तरी समजतं बाबा, म्हणजे काहीतरी गोंधळ घालून करतोच आपण ते, पण थिअरीवर लाईक टू मच फॉर मी, कारण की मॅथ्स मला इंटरेस्टच नव्हता. तरी ह्या मॅथ्स माझा कधी इंटरेस्ट नव्हता. तो मला असं वाटलं फिजिक्समध्ये पण मॅथ्स होतं, बट असं नाही आहे. तर
12th हां 12thला हां मी काय सांगू मला फॉरवर्ड हां. तर मग 12thला ते सगळं झालं सिरियस वगैरेचा विषय वगैरे अभ्यासामध्ये. मग ते एक्झाम आली बोर्डची, मग थोडी भीती वगैरे वाढली. तरी पण काय ते हेच होतं, म्हणजे काय बोलतात त्याला, कोविडसारख्या सिच्युएशनमध्येच तो पण पेपर गेला 12thचा. दॅट वॉज नॉट ॲट दॅट सिरियस. देन कम्स द फायनल पार्ट, माझी नीटची एक्झॅम. ड्रम येस नीटची एक्झाम होती माझी त्या टाईमला मेमध्येच होती ना. हां मेमध्ये होती नीटची एक्झाम. आय वॉज प्रिपेरिंग, आय जस्ट प्रिपेअर्ड एव्हरीथिंग. आणि मग एक्झामची बारी आली, मी गेली माझ्या एक्झाम सेंटरला. आय गिव्ह द पेपर. आय डोंट नो व्हॉट जस्ट हॅपन देअर. आय जस्ट केम बॅक होम. आय वॉज व्हेरी हॅपी. आय विल बी स्कोरिंग अ गुड मार्क, बट अनफॉर्च्युनेटली I just didn't score as per my expectation. नाही बोलू शकत की मी अभ्यासच केला नव्हता वगैरे, केलेला पण म्हणजे एवढा नव्हता केला की एकदम 300च्याच वरती वगैरे पडतील. म्हणजे माझं एक्सपेक्टेशन 300 होतं. हां म्हणजे येस पप्पांचं खूप होतं 500 वगैरेचं. अनफॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. पण या माझं एक्सपेक्टेशन तेवढंच होतं 300 मार्क्सचं. आय वॉज थिंकिंग अराउंड येतील 350 वगैरे समथिंग. पण मग ते पण आले नाही. आय डोंट नो. तर मग ती एक्झाम वगैरे झाली. आय वॉज चिलिंग आउट मॅथ्स. पण मला माहिती होतं की मला नाही मिळणार आहे ॲडमिशन, बट स्टील आय डोंट नो मी काय होपमध्ये होती की मला चांगले मार्क्स पडतील, जेव्हा की मला माहिती होतं मी पेपरमध्ये काहीच नाही केलेलं आहे. फिजिक्सचा पार्ट, ओ माय गॉड, फिजिक्सचा पार्ट तर हॉरेबल नाईटमेअर भाई. मग ठीक आहे, स्टील आय जस्ट मॅनेज कसा बसा तो पेपर द्यायचा. फर्स्ट त्याचा रिझल्ट वॉज हॉरेबल. मला सकाळी रिझल्ट आला, मी झोपलेली, मला मेसेज आला की रिझल्ट आला वगैरे. तर मग मी बघितला. आय जस्ट ओपन दॅट मेसेज अँड आय सॉ की ओ माय गॉड 100 पण नव्हते गाईज मला मार्क्स, टू बी व्हेरी ऑनेस्ट, बिंग सो मच ओपन अँड सो मच वोकल अबाउट द रिझल्ट सिच्युएशन. पण या नव्हतेच मला. आणि 100च्या पण फार कमी मार्क्स होते. मी जस्ट बघितला, मी माझ्या पप्पांना सेंड मी झोपले कारण की मला ते फेसच करायचं नव्हतं. तर माझ्या पप्पांनी रिझल्ट वगैरे बघितला आणि मी झोपलेलीच होती. तर माझ्या मम्मी उठवायला आली, विचारलं काय झालं, कसं काय रिझल्ट वगैरे. आय एम स्लीपिंग बिकॉज मला ते फेसच करायचं नव्हतं ना. तर मग पप्पांनी सांगितलं मम्मीला की बाबा असं हे ते ऑल दॅट फॅमिली ड्रामा. एक्झॅक्ट रिझल्ट आला 8 तारखेला 9 तारखेला 8 तारखेला आला असेल. नाही सॉरी 9 तारखेला रिझल्ट आला आणि माझा बड्डे 10 सप्टेंबरला. ओ माय गॉड, दॅट वॉज हॉरेबल एक्सपिरियन्स बाय द वे. पण हां ठीक आहे, मला बड्डे तर सेलिब्रेट करायची काही इच्छा नव्हती. काय सॅट डाऊन आणि मी विचार केला की बाबा काय करायचं आता. म्हणजे तो एक येतो ना सगळ्यांच्या लाईफमध्ये फेज की बाबा खरंच सिरियसली तुला नीटची एक्झाम द्यायची का, यू सिरियसली वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर ऑर नॉट. म्हणजे एक असतं ना असं आतून की बाबा मला खरंच हे करायचं आहे की नाही, की काय दुसरं करायचं आहे. तर त्या टाईमला माझ्याकडे ऑप्शनच नव्हता दुसरं काय करायचं. मला पप्पा बोललेले ड्रॉप घे डायरेक्ट. आणि आय वॉज लाईक की बाहेर ड्रॉप घेऊन पण जर झालं नाही तर, म्हणजे सगळ्यांना जे बेसिक क्वेश्चन्स येतात की बाबा ड्रॉप घेतल्यानंतर पण होईल की नाही वगैरे वगैरे, तेच मला पण क्वेश्चन्स होते. तर मग मी म्हणलं चल ठीक आहे जाऊ देत, आता आपण एवढा टाईमपास केला फर्स्ट टाईमला. जेव्हा आपले करायची वेळ होती तेव्हा आपण काही केलं नाही, पण मग सेकंड अटेम्प्टमध्ये आपण काय करू शकतो असं चांगलं, ह्या हिशोबाने मी ड्रॉप घेतला. ठीक आहे, मी ड्रॉप घेतला. मग मी सगळ्या गोष्टी बंद केल्या, लिटरली मी सगळ्या गोष्टी बंद केल्या. मी माझी जी स्टडी रूम जे बोलतो आपण ते सोडले, मी स्टडी रूम आणि मग ऑब्वियसली द ओजी काय येणार डोक्यामध्ये तेच IIB RCC वगैरे लातूरला वगैरे जायचा प्लॅन होता सगळ्यांचा. बट ते काही झालं नाही फॉर्च्युनेटली बोलते मी, कारण की मला जायचं नव्हतं बाहेर. मला माझं बाहेर गेली तर माझा अभ्यास होणार नाही, बिकॉज ड्रॉप इयर वॉज नॉट दॅट इझी फॉर मी. आय मीन कोणासाठीच इझी नसतं, सगळ्यांसाठीच तो एक असा हार्ड टाईम असतो. माइंड ब्रेक, बिकॉज आय हॅव गॉन थ्रू दॅट हेल्थ सिच्युएशन. आणि मला माहिती आहे की ते खूप जास्त डिफिकल्ट टाईम आहे. डिफिकल्ट इन द सेन्स की ह्या बाबतीत डिफिकल्ट की म्हणजे तुमचे बाकीचे फ्रेंड्स खूप काही करत असतात आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीच करत नाही. द फिअर ऑफ मिसिंग आउट, दॅट इज फोमो, तो आपल्या सगळ्यांना होतो ड्रॉप इयरमध्ये. आणि ऑब्वियसली होतो, कारण की मला खूप चालता बघताना आपल्याला असं होतं की
ओ माय गॉड, आय विश आय वॉज देअर, आय विश आय वॉज डुईंग दॅट, हे सगळं आपल्याला होतं. पण आपण काही नाही करू शकत. वी जस्ट हॅव टू सिट देअर अँड स्टडी लाईक ओ माय गॉड येस. तर म्हणजे मला आता जरी ते आठवलं तरी असं होतं. पण या म्हणजे आय हॅव जस्ट एन्जॉयड दॅट फेज ॲज वेल. आणि असं नाही बोलणार की मला ते आवडलं नाही किंवा काय. हा म्हणजे मला आवडला तो फेज. आत्ता जेव्हा मी मागं बोलतो ना, आपण मागं वळून बघतो आपण की बाबा काय केलं काय नाही. सो त्या टाईमला मला असं वाटतं की हा म्हणजे अजून खूप चांगला अभ्यास करू शकत होती मी, नो डाऊट करू शकत होते आणखीन चांगला. बट जे पण मी काय केलं माझ्या कपॅसिटीमध्ये ते आय हॅव डन व्हेरी गुड. ते असं म्हणजे असं मला वाटतं. तर मग हां, तर आपली स्टोरी कुठं तर ड्रॉप इयरमध्ये. अच्छा, माय फादर स्टार्टेड सर्चिंग फॉर द क्लासेस. तर मग मी सांगितलं की माझ्याने होणार नाही लातूर वगैरे वगैरे, जे काय ते इथंच बघू आपण, इथं कुठले चांगले क्लासेस असतील तर. माइंडसेट बनवलेला मी आधीच ठरवलेलं. एकदा मला क्लास मिळाला त्यानंतर ना आय विल ओनली फोकस ऑल माय फोकस किंवा अटेन्शन टुवर्ड्स माय स्टडीज. बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाही. फ्रेंड्स तर मी सोडूनच दिलेले त्या टाईमपर्यंत. आणि फॅमिलीचं तर काय असं नव्हतंच. म्हणजे फंक्शन्स वगैरे आय यूज टू अवॉइड. माझ्या मते मी एखाद दुसरा फंक्शन अटेंड केला असेल, तो पण एकदम जवळचा म्हणजे क्लोज रिलेटिव्सवालाच. ऑरेल्स मी तर फार जास्त म्हणजे असं इंट्रोवर्टच बनून गेली त्या टाईमला, कारण की आय वॉज एक्स्ट्रीमली एक्स्ट्रोवर्ट. पण ड्रॉप इयरनी म्हणजे मला खूप जास्त गोष्टी शिकवल्या. ओके, रिअलाईज करून दिल्या. आय वुड से इन्स्टेड शिकवल्यापेक्षा मला खूप जास्त गोष्टी रिअलाईज करून दिल्या. आणि ते पण नव्याने रिअलाईज झाल्या मला फार सगळ्या गोष्टी. तर ओके, कमिंग बॅक टू द पॉईंट. तर मग क्लासेस मिळाले, खूप छान क्लासेस होते, जवळच होते. अच्छा, टाईम नाही एवढा लक्षात आहे, पण या 9:30-10ला माझा क्लास सुरू व्हायचा. सो क्लासमध्ये 3 सब्जेक्ट्स असायचे, 2-2. ओके, द क्लास यूज टू बी ऑफ 1 hour पर सब्जेक्ट. तर मग 3 तास 4 तास जसं व्हायचं तसं. आणि हर रोज एक टेस्ट असायची, नॉट अ वीकली टेस्ट बट अ डेली टेस्ट वी यूज टू गिव्ह ऑफ ईच सब्जेक्ट. म्हणजे सपोज मंडेला बायो झाला तर मग ट्यूजडेला केमिस्ट्री, वेनसडेला असं म्हणजे असं वी यूज टू गिव्ह टेस्ट्स. तर मग आणि ती क्लासची खूप छान सिस्टम होती तिथल्या क्लासची की दे यूज टू सेंड मार्क्स ऑफ युअर टेस्ट टू युअर पेरेंट्स. आणि ते पण टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये. लाईक आज टेस्ट झाली, फॉर एक्झाम्पल बायोची टेस्ट झाली की ती 350ची घेतली सपोज त्यांनी. हां, मग 350ची घेतली तर मग आउट ऑफ 350 इफ यू हॅव स्कोर्ड 100, लेस दॅन 100, मोर दॅन 100, 300, 400, वॉट एव्हर द एक्झॅक्ट स्कोर, दी यूज टू सेंड ऑन युअर मदर ऑर फादर्स फोन, आय मीन वॉट एव्हर नंबर यू हॅव गिव्हन. चांगली सिस्टम मला असे वाटायचे. म्हणजे तुमचे पेरेंट्स ला माहिती आहे की तुम्ही बाबा खरंच क्लासला जाऊन एक्झाम्स देत आहे, तर मग किती स्कोर करताय. म्हणजे इफ युअर पेरेंट्स आर मोर इंटरेस्टेड इन दॅट, तर मग त्यांच्यासाठी तर ते ओ माय गॉड दिस द बेस्ट थिंग. लाईक माझे पप्पा फार जास्त इंटरेस्टेड होते. माझ्या पप्पा खूप इंटरेस्टेड होते त्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो यू यूज टू एन्जॉय दॅट माय स्कोअर्स अँड ऑल. सो मग हां, म्हणजे आम्हाला समजायचे स्कोर ऑब्वियसली. आणि मग जरी तुम्ही ॲबसेंट असाल किंवा काय इफ यू वॉन्ट टू बंक अँड ऑल, तर तिथं काय तसलं चालायचंच नाही ना बाय, कारण की ते मेसेज पाठवायचे घरी. दे यूज टू सेंड मेसेज ॲज वेल. माझं बायो स्ट्रॉंग झालं कारण की मी पूर्ण दिवस तेच करायचे. म्हणजे मला 9ला सोडलं तर मी फ्रॉम मॉर्निंग्स 9 AM टिल नाईट म्हणजे ऑलमोस्ट 7-8पर्यंत मी असायचे तिथं. आणि जेव्हा वीकेंड्स असायचे म्हणजे सॅटर्डे संडेज, तेव्हा मी संडेला तर एक टेस्ट असायची वीकली 3 सब्जेक्टची, जी आपली फुल असती, फुल टेस्ट घेतात आपली, जी नीटची असतं 360 मार्क्सचा पेपर तसं. मग ती टेस्ट व्हायची दर संडेला. दॅट वॉज अ वीकली टेस्ट, प्रॅक्टिस पेपरवाला. तर मग तेव्हासुद्धा यूज टू समटाईम्स सिट इन द क्लास अँड डू माय स्टडीज. आणि सॅटर्डेला तर ऑब्व्हियसली मी 8-9 वाजेपर्यंत आय गेस मी लास्ट मी समथिंग 10:30 or 11पर्यंत मी क्लास. बिकॉज सर वॉज सो, ते जे सर होते ते ही वॉज सो फ्रेंडली अँड ही वॉज सो मच इन टू टीचिंग ना, की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही इथंच राहून करा. म्हणजे तुम्हाला काय क्वेरी असेल, डाऊट असेल तर तो इझिली सॉल्वेबल असेल मी इथं असल्यानंतर. कारण की तुम्ही घरी गेल्यानंतर तर ऑब्व्हियसली तुम्ही इझिली गिवअप करणार त्या समवरती आणि तुम्ही ते पण सॉल्वच करणार नाही तो प्रॉब्लेम. तर मग बसायचे खूप सगळे स्टुडंट्स असायचे, ऑलमोस्ट 10-15 लोक. आम्ही तर असायचोच तिथं एक्स्ट्रा स्टडीजसाठी. मग सगळे बसायचे. आणि मग सॅटर्डेजला वगैरे तर मी 10-10, 10:30पर्यंत बसायचे, अभ्यास करायचे तिकडेच. जास्त करून आय यूज टू स्टडी फिजिक्स अलॉट देअर, कारण की घरी आल्यानंतर तर बायो ऑब्व्हियसली. तर मग फिजिक्सच मी करायचे होतं कारण की मला तो खूप जास्त टफ जायचा. माझी नीटची एक्झामचा डे, ओ माय गॉड
फायनली ड्रॉप इयर ज्यासाठी होतं ते मग एक दिवस आधी एक्झामच्या आम्ही अशी बसली, शांत बसली. ओके, तसं विज्युअल आडलं तरी ते कसं तरीच होतं मला, बट या इन अ व्हेरी गुड वे. तर हां, मग तो दिवस आला नीटच्या एक्झामचा दिवस. तर मग त्याच्या आदल्या दिवशी मी जरा शांत बसले. मी स्वतःला सांगितलं, भाई तू ही एक्झाम म्हणजे तुला डॉक्टर का व्हायचं आहे, तुला डॉक्टर व्हायचं तर तुला त्यासाठी ही एक्झाम द्यायची. ही एक्झाम तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी सगळ्या गोष्टींचं असं म्हणजे लिटरली स्वतःला असं हे केलं की बाबा तुझ्यासाठी हे काय इम्पॉर्टंट आहे, तुला हे का द्यायचं आहे. म्हणजे मी सगळ्या त्या गोष्टी बोलतो ना आपण एक रिवाइंड केलं सगळं की फर्स्ट टाईम एक्झाम दिली तेव्हा मी काय चुका केली त्या, आणि मग हे सगळं मी असं सगळं रिवाइंड केलं. आणि मग फायनली मी तो एक पूर्ण दिवस स्वतःला प्रिपेअर केलं एक्झामसाठी की बाबा पुन्हा ती मिस्टेक करायची नाही आहे. सो ते झालं. त्यानंतर मग मग नेक्स्ट एक्झामचा दिवस, मग आदल्या रात्री आय वॉज स्टडिंग अप टिल 12-1, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट, बट या लेट नाईटच अभ्यास करत होते मी त्याबरोबर. आणि मग फोन केला की बाबा सर दिस अँड दॅट आणि हे आणि ते. सर बोलले घाबरू नको, काय नाही, सगळं ठीक होईल, तुला माहिती तू किती अभ्यास केला आहे, तू जेवढा अभ्यास केला तुला तेवढंच येणार आहे. बस दिस वॉज इज लाईन्स अँड आय वॉज लाईक हां भाई बरोबर आहे ना, म्हणजे ऑब्वियसली जेवढं मी केलं तेवढंच मला येणार आहे, बाकी असं काही चमत्कार वगैरे तर होणार नाही. सो इन्स्टेड टेन्शन घेण्यापेक्षा मी स्वतःवर बिलीफ ठेवावा, स्वतःवरती विश्वास ठेवून एक्झामला जावं. तर नेक्स्ट डे मी उठले, रिवाईज असं काही केलं नाही मी, ज्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या मी त्याच मी फक्त अशा एकदा जस्ट असं फ्लिप थ्रू केल्या वगैरे आणि मी गेले एक्झाम. तर मी जेव्हा एक्झामला गेले, एक्झाम सेंटरच्या बाहेर ते सगळं थोडं एकदा फ्लॅशबॅक आठवला. थोडं नर्वस व्हायला झालं, बट एवढं जास्त नाही की म्हणजे असं काय बोलतो त्याला आपण, असं जास्त नाही, पण हां म्हणजे थोडंसं नर्वस व्हायला झालं मला. बट काय नाही, मी एक्झाम सेंटरमध्ये गेली, दॅट वॉज अ स्मूथ प्रोसेस. एक्झाम दिली, पेपर वगैरे मस्त गेला, पेपर छान होता. एक्झाम सेंटर पण जवळचं होतं. ओके, एक्झाम सेंटर कुठलं होतं म्हणजे मी जेव्हा माझी फर्स्ट, सेकंड, थर्ड ज्या स्कूलमध्ये झाली ती त्या स्कूलमधलं होतं. अँड दॅट वॉज लिटिल बिट अ नॉस्टॅल्जिक थिंग. बट या माझी एक्झाम झाली, आय केम बॅक आणि ते एक्झाम छान गेली ती. म्हणजे मला तेव्हा तिथे एक मनात अशी बोलतो ना गट फिलिंग आहे की बाबा चांगली गेली. आता परत ड्रॉप घ्यायला लागलं नाही, इतकी तरी चांगली गेली एक्झाम. माहिती ना मार्क्सबद्दल तर मला कधीच गॅरंटी नव्हती, तो आय वॉज व्हेरी अनश्युअर अबाउट द मार्क्स वाली सिच्युएशन. बट इतकी शुअर होती की परत ड्रॉप घ्यायला लागणार नाही. आणि घरच्यांनी असं पण सांगितलेलं ह्या ड्रॉपमध्ये जे होईल तो होईल ना, तर त्यानंतर नर्सिंग करायची नाही तर भाई तुझं लग्न लावून देणार पुढच्या 2 वर्ष. तेच तर मला करायचं नव्हतं, त्यामुळं मी हे सगळं अट्टहास म्हणलेला. तर आला रिझल्ट आला आणि बाय गॉड्स ग्रेस मॅन, बाय गॉड्स ग्रेस आय सिक्युअर्ड व्हेरी गुड मार्क्स. आय सिक्युअर्ड 310, सिक्युअर्ड देअर 310 अँड येस, खूप मजा आली ते मार्क्स बघून. म्हणजे मला एक्सपेक्टेड होते फर्स्ट टाईमला 300पर्यंत यावे, सेकंड टाईमला आता अभ्यास वगैरे केला म्हणजे ऑब्व्हियसली थोडी जास्तीचीच एक्सपेक्टेशन असणार. बट आय वॉज ओके विथ दॅट मार्क्स ॲज वेल. म्हणजे ॲटलीस्ट एक्झाम परत द्यायला लागणार नाही, परत हे सगळं सहन करायला लागणार नाही. मेन म्हणजे सुटकारा झाला, फायनली कॉलेज मिळेल. एवढ्या सिच्युएशनला मी पोहोचलेली. आय नो हे दिस साऊंड्स अ लिटिल टू मच, पण काय लोकांसाठी हे फार कमी मार्क्स असतील, पण माझ्यासाठी ठीकच होते. म्हणजे मला काय एवढे जास्त एक्सपेक्टेशन्स नव्हते त्याकडून, तर मग म्हणजे वाय शू आहे ना. मी त्या सगळ्या ऑप्शन्स ठेवलेल्या, बट असं कुठेतरी होतं नाही की बाबा MBBS, पण MBBS वॉज लाईक टू मच त्या मार्क्सवरती. मला एक्झाम ऑप्शन होता लाईक प्रायव्हेट वगैरे किंवा रशिया वगैरे तो वाटून होते, विच आय वॉज नॉट रिअली इंटरेस्टेड इन टू. पण मग विषय असा होता की त्या सगळ्या ऑप्शन्सचा की लांब जाणं आणि हे ते, आणि प्रायव्हेट वॉज टू एक्सपेन्सिव्ह, लाईक 1.5 CR वगैरे काहीतरी अशी ते सगळं होत होतं. आणि घरचे पण इंटरेस्टेड नव्हते ऑब्व्हियसली, कोणाच्यात असतात, आणि मी पण नव्हते इंटरेस्टेड टू ॲक्च्युली इन्व्हेस्ट दॅट अमाऊंट ऑफ मनी इन टू माय कोर्स. इट्स इग्नोर माय सिस्टर हू इज डान्सिंग इन द बॅकग्राऊंड. ठीक आहे, जर तुला घ्यायचं असेल प्रायव्हेट तर विल डू समथिंग अँड विल जस्ट ॲडमिट इन टू अ प्रायव्हेट कॉलेज. पण मला काय एवढं ते सस्टेनेबल नव्हतं वाटतं ॲक्च्युली. सस्टेनेबल म्हणण्यापेक्षा वर्थ इटच वाटत नव्हतं मला एका पॉईंटसाठी प्रायव्हेट. दिस इज माय ओपिनियन, मला ते प्रायव्हेटवालं वाटतं की नाही वालं. पण म्हणजे तुम्हीच विचार करा ना, 1.5 CR ते फक्त एज्युकेशन झालं, जर राहणं खाणं पिणं एव्हरीथिंग एल्स
ते तर मग पुन्हा एक्स्ट्राचा खर्च. तर मला नव्हतं करायचं हे सगळं. आणि रशियाचा ऑप्शन वॉज लाईक टू मच ना, लाईक होते काउन्सिलर आणि ते पुना बेस्ड होते. तर मग ते म्हणजे तसं तर ऑनलाईन सगळं झालं त्यांच्याशी आमचं बोलणं वगैरे, पप्पांनी बघितलेलं ते. आणि मी तर मग मला त्यांनी ॲड वगैरे केलं ग्रुप्समध्ये, मग ते लिस्ट्स वगैरे वाटवायचे वगैरे सगळा सीन होता. तर मग माझ्या पप्पांना थोडासा विश्वास नव्हता ह्या सगळ्या प्रोसेसवर. सो माय फादर डिसाइडेड की आपण जरा असं थोडं आउट ऑफ महाराष्ट्रवाला विषय बघूयात आपण. तर मग आता पिक्चरमध्ये आला आपल्या BA-MS आला, म्हणजे आयुर्वेदावाला सीन आला आता. तर आयुर्वेदावाला सीन असा होता की म्हणजे घ्यायचं नाही घ्यायचं, मग कॉलेजेस, मग इथल्या कॉलेजेसचा कट ऑफ जास्त होता त्या टाईमला. सो वी ऑप्टेड फॉर द ऑप्शन ऑफ चेन्नई, आय थिंक. चेन्नईचं आय थिंक काय भाई चेन्नईत होते ते. तर मग साऊथवाले सगळे ऑप्शन्स बघितले आम्ही. मग आम्ही चेन्नईचं फायनल केलं थ्रू एक ओळखीचा होता तो. तर मग दॅट वॉज अ रिली स्कॅम ऑफ अ थिंग. पण ठीक आहे, म्हणजे झालं ते वर्कआउट झालं त्या टाईमला. बट माय मॉम वॉज नॉट व्हेरी इंटरेस्टेड इन टू दॅट थिंग, बिकॉज किती काय झालं तरी तेव्हा महाराष्ट्र मी राहणार कशी वगैरे. आणि आय एम लाईक की आय एम अ होम बॉडी, म्हणजे मी कंटिन्यू घरीच असायची, एक्सपोजर नव्हता एवढा काय बाकीच्या सिटीजचा वगैरे ते पॉईंट. मग फर्स्ट टाईमला जेव्हा चेन्नईला आम्ही गेलो तेव्हा मी आणि माझे पप्पा गेले ते. वी जस्ट फिक्स द कॉलेज अँड वी सॉ द कॉलेज एव्हरीथिंग. मग सगळं झालं वगैरे आणि आम्ही सेम डेला रिटर्न आलो, बिकॉज तिकडे काय मला राहायची इच्छा नव्हती जराशी, पण मला जायचीच इच्छा नव्हती. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही रिटर्न आलो. मग नेक्स्ट इन 1 मंथ ॲक्च्युली ते ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग स्टार्ट झालं. मंथ नाही, 2 वीक्समध्ये समथिंग. 2 वीक्समध्ये ते काउन्सिलिंग स्टार्ट झालं. तर साईड बाय साईड हे स्टेट काउन्सिल CET-वालं पण सुरू झालेलं. मग मी तिथंसुद्धा फॉर्म भरलेला आणि इथले सगळे महाराष्ट्राचे सगळे कॉलेजेस टाकलेले. मी सगळ्याच कोर्सेसला टाकत होती, म्हणजे सगळ्या डिग्रीवाले लाईक MBBS BHMS सगळे भरलेले. आणि सेकंड टाईम आय वेंट विथ माय मदर, कारण की मला तिकडे नंबर लागलेला ह्याला चेन्नईवाल्या कॉलेजला. सो तिकडे गेलो वगैरे, कॉलेज वगैरे बघितलं. ते काय पसंत नाही पडलं, म्हणजे छान होतं कॉलेज. आणि पसंत नाही पडलं म्हणल्यापेक्षा was not ready to go there and just live for the rest of 4-5 years there. Same like my mother was not convinced at that time. मग ते झालं. त्याच्यानंतर वी केम बॅक. मग तो सगळा विषय मग कॅन्सल झाला ॲक्च्युली. बट वी लॉस्ट अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी देअर, लाईक 50,000 वी जस्ट लॉस्ट देअर. स्कॅम म्हणण्यापेक्षा स्कॅम नव्हता तो असा, पण तो जो मुलगा विच वॉज जो मुलगा आम्हाला ज्यांनी सगळ्या ह्या गोष्टींमध्ये म्हणजे काय बोलतो त्याला गाईड केलं तर, सो ही वॉज लाईक स्कॅमर. ही वॉज नॉट ॲक्च्युअल स्कॅमर, बट ते एक असं वाटतं ना स्कॅम झालं आपल्यासोबत काइंड ऑफ, तसं होतं. बाय द वे तो ओळखीचाच होता आमच्या तरीसुद्धा. तर मग ती एक खूप मोठी स्टोरी आहे. जर तुम्हाला जर ती स्टोरी ऐकायची असेल चेन्नईची तर कॉमेंट डाऊन बिलो, मग आपण बघूयात त्या स्टोरीवरती पण एक बनवूयात व्हिडिओ. ओके. सो मग ते झालं. त्यानंतर मग कॅन्सल केला तो सगळा. CET सेलवरती टाकलेलं सेम डे रिटर्न ज्या दिवशी येत होतो आम्ही, त्याच दिवशी ट्रेनमध्ये बसून मी सगळ्या कॉलेजेस म्हणजे BPTचे भरले, मी ह्याचे भरलेले, BPT भरलेलं, BHMS भरलेलं. मला तर आयडिया पण नव्हती BHMS काय आहे, म्हणजे फक्त एवढं माहीत होतं सेम डिग्री आहे, म्हणजे जसं MBBS वगैरे असं सेम इट इज. तर मग मी भरलं. मग त्याच्यासाठी सुद्धा मी सगळे कॉलेजेस टाकले, सगळे म्हणजे जेवढे कॉलेजेस दिसले मला मी सगळे भरले. ते सगळे ह्याचे भरले अगेन फॉर द 3rd राऊंड आय थिंक. थर्ड राऊंडला मी भरले. आणि 3rd राऊंडचं तर माहितीच आपल्याला ऑब्व्हियसली. पहिल्या 2 राऊंड्सला तरी ते ऑप्शन्स असतात, किंवा म्हणजे जर हे कॉलेज नाही तर ते वाले. 3rd राऊंडला ते पण नव्हतं मला, म्हणजे मला दोन्ही लिस्टला नाव आलं होतं. पहिलं तर फिजिओथेरपीसाठी का कॉलेज मिळालेलं पुण्याचं होतं, चिंचवडचं समथिंग, पिंपरी चिंचवडचं एक कॉलेज होतं फॉर फिजिओथेरपी. आणि सेकंड वॉज माय कॉलेज ह्याचं BHMSसाठी लागले ना. आय वॉज व्हेरी हॅपी. द नेक्स्ट डे जेव्हा मला समजलं दोन्ही लिस्टला कावलं, एकदम रडणं तो सगळा इमोशनल ड्रामा झाला. घरचे पण फार खुश होते ह्या सगळ्या गोष्टीमधून. मग लागलं मग ते कॉलेज वगैरे. मग नेक्स्ट डे लगेच जायचं होतं तिकडे, तर DD वगैरे बनवून जायचं होतं, सीन सगळा तो. पहिलं म्हणजे तो कॉलेज मिळालं ह्याच गोष्टीमध्ये खुशी होतं. ते कोणती डिग्री आहे काय BHMS काहीच माहिती नव्हतं. कॉलेज मिळालं. देन द सेम
सेम डे रिझल्ट लागला, कॉलेज मिळालं, समजलं. आय इन्फॉर्म माय काउन्सिलर अबाउट एव्हरीथिंग की बाबा असंच कॉलेज. मग ही टोल्ड मी की सेम कॉलेजला एका दुसऱ्या मुलाचं ॲडमिशन केलं आहे त्यांनी. मग तर मग नेक्स्ट डे जायचं होतं आम्हाला आणि माय कॉलेज हॅपन टू बी इन ठाणे असं मला वाटलं ठाणेमध्ये. पण अनफॉर्च्युनेटली माझं कॉलेज ठाण्यापासून 2-2.5 तासांच्या डिस्टन्सवरती होतं. आणि मग काय नाही, मग गेलो. मग DD वगैरे बनवला, सगळं झाली, सगळी प्रोसेस केली, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे घेतले. मी, मम्मी, पप्पा आम्ही गेलो. आम्ही तिघं गेलो आणि बघितलं कॉलेज वगैरे. फर्स्ट इम्प्रेशन वगैरे छान होतं, मस्त. पहिलं तर लांब राहायचं ह्याच गोष्टींनी भीती होती. दिवाळीचा टाईम होता, रिटर्न आलो घरी, दिवाळी वगैरे होती तेव्हा. मग डिसेंबरला कॉलेज स्टार्ट होणार होतं, फर्स्ट ओरिएंटेशन अँड एव्हरीथिंग. मग फायनली मला जेव्हा कॉलेज मिळालं, जेव्हा माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म झालं, तेव्हा दॅट टाईम वॉज लाईक येस फायनली व्हेरी बिग डिसिजन ॲज वेल ॲज व्हेरी इमोशनल डिसिजन. आणि म्हणजे चांगलं तर वाटतच होतं, पण चांगलं नव्हतं वाटत, कारण की आता दुसरीकडे राहायचं आहे, घरी नाही राहणार वगैरे वगैरे. आणि मग काय नाही, आय गॉट व्हेरी हॅपी. आणि माझी नीटची जर्नी अशीच होती. आय नो की द मार्क्स आर नॉट टू कन्व्हिन्सिंग फॉर सम पीपल, बट फॉर मी दॅट्स द ग्रेट आय हॅव एव्हर डन इन माय नीट जर्नी काइंड ऑफ. काय आता आहे सेकंड इयरला. नीटची तरी स्टोरी आता इथंच एंड होत सीमित आहे. आणि येस, दिस वॉज माय नीट जर्नी. आणि स्टार्टिंगला तर खूप जास्त ट्रॉमाच वाटत होतं सगळं. बट जसं गाडी पुढे गेली तसं समजलं की म्हणजे किती काय झालं तरी इट्स लाईक तुम्ही किती गोष्टी कशा करताय त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. म्हणजे अभ्यास पण आणि इमोशनली त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बर्डन वाटतात. बट इट्स नॉट लाईक दॅट, लाईक हाऊ यू डील विथ इट, दॅट्स इम्पॉर्टंट आय थिंक. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट माय नीट जर्नी इन टोटल. आणि BHMSच्या बद्दलचं विल सी इन द नेक्स्ट पार्ट. तर मला नक्की सांगा तुमचा BHMS नाही, तुमचा नीटचा एक्सपिरियन्स कसा होता, काय वाटलं तुम्हाला. आणि BHMS बद्दल अजून काय क्वेश्चन्स असतील तर मला नक्की सांगा. सो मी BHMS वाला पार्टसुद्धा अपलोड करेल. तर तो तर करणारच आहे मी ऑब्व्हियसली, बट स्टील मला काय क्वेरीज वगैरे असतील सगळं तर सांगा. नक्की पहा BHMS बद्दलचा. BHMS काय आहे, कसं आहे, कोर्स काय, फर्स्ट इयर काय, बुक्स काय, नोट्स काय, सगळं रामायण महाभारत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. टिल देन बाय बाय, सी यू.